29 मे 1928 हा दिवस भारताच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारणी सभेच्या वतीने सायमन कमिशनसमोर सविस्तर अहवाल सादर केला. त्या काळात भारतावर ब्रिटिश सत्तेचे राज्य होते आणि भारतीय जनतेमध्ये स्वराज्याची मागणी जोर धरत होती. मात्र स्वातंत्र्याची लढाई चालू असताना समाजातील बहिष्कृत, अस्पृश्य आणि वंचित समाजाच्या हक्कांकडे फारसे लक्ष दिले जात नव्हते. बाबासाहेबांनी हे ओळखले होते की केवळ राजकीय स्वातंत्र्य मिळाले तरी सामाजिक न्याय नसेल तर त्या स्वातंत्र्याला अर्थ उरणार नाही. म्हणूनच त्यांनी सायमन कमिशनसमोर बहिष्कृत समाजाच्या मागण्या ठामपणे मांडल्या. सायमन कमिशन म्हणजे ब्रिटिश सरकारने 1927 साली भारतातील राज्यघटनात्मक सुधारणा तपासण्यासाठी नेमलेला आयोग होता. या आयोगाचे अध्यक्ष सर जॉन सायमन होते आणि त्यात एकही भारतीय सदस्य नव्हता. त्यामुळे देशभरात या आयोगाचा तीव्र निषेध झाला. काँग्रेससह अनेक पक्षांनी सायमन गो बॅक अशा घोषणा देत आंदोलन केले. तरीसुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी वेगळा मार्ग स्वीकारला. त्यांना वाटत होते की निषेध करून मागे राहण्यापेक्षा आपल्या समाजाच्या मागण्या अधिकृतरित्या मांडणे आवश्यक आहे. म्हणून त्यांनी या आयोगासमोर बहिष्कृत समाजाच्या अडचणी, अन्याय आणि भविष्यातील उपाययोजना स्पष्ट केल्या. बहिष्कृत हितकारणी सभा ही संस्था 1924 मध्ये बाबासाहेबांनी स्थापन केली होती. या संस्थेचं उद्दिष्ट शिक्षण, सामाजिक उन्नती आणि राजकीय प्रतिनिधित्व यासाठी काम करणे हे होते. त्या काळात अस्पृश्य समाजाला शाळा, विहिरी, मंदिरे आणि सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नाकारला जात होता. त्यांना मानव म्हणूनही सन्मान दिला जात नव्हता. या परिस्थितीतून समाजाला बाहेर काढण्यासाठी संघटित प्रयत्नांची गरज होती. सायमन कमिशनसमोर सादर केलेला अहवाल हा त्या संघटित प्रयत्नांचा भाग होता. बाबासाहेबांनी आपल्या अहवालात सर्वप्रथम अस्पृश्य समाजाची वास्तविक परिस्थिती स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की हा समाज आर्थिकदृष्ट्या अत्यंत गरीब आहे, शैक्षणिकदृष्ट्या मागे आहे आणि सामाजिकदृष्ट्या तिरस्कृत आहे. अस्पृश्य लोकांना सरकारी नोकऱ्यांमध्ये फारच कमी प्रमाणात स्थान मिळत होते. त्यांच्याकडे जमिनी नव्हत्या, उद्योगधंदे नव्हते आणि राजकीय प्रक्रियेत त्यांचा आवाज ऐकला जात नव्हता. त्यामुळे त्यांच्या उन्नतीसाठी विशेष तरतुदी करणे अत्यावश्यक आहे असे त्यांनी ठामपणे मांडले. अहवालातील एक महत्त्वाची मागणी म्हणजे स्वतंत्र मतदारसंघाची होती. बाबासाहेबांनी स्पष्ट केले की जर बहिष्कृत समाजाला स्वतंत्र प्रतिनिधित्व मिळाले नाही तर त्यांचे प्रश्न कधीच प्रभावीपणे मांडले जाणार नाहीत. बहुसंख्य समाजातील नेते त्यांच्या अडचणींचे गांभीर्य समजून घेणार नाहीत. म्हणून विधानमंडळात त्यांना स्वतंत्र मतदारसंघातून प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार मिळावा अशी त्यांची भूमिका होती. यामागे त्यांचा उद्देश समाजाला राजकीय शक्ती मिळवून देणे हा होता. याशिवाय त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात विशेष सवलती देण्याची मागणी केली. शिष्यवृत्ती, वसतिगृहे, मोफत शिक्षण आणि तांत्रिक प्रशिक्षण यांची सोय करावी असे त्यांनी सुचवले. त्यांना ठाऊक होते की शिक्षणाशिवाय समाजाची खरी उन्नती होऊ शकत नाही. शिक्षणामुळे आत्मविश्वास वाढतो, विचारशक्ती विकसित होते आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची ताकद मिळते. त्यामुळे त्यांनी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मागणीही त्यांनी या अहवालात केली होती. त्यांचे म्हणणे होते की अनेक वर्षांच्या सामाजिक भेदभावामुळे बहिष्कृत समाज मागे पडला आहे. त्यामुळे समान संधी देण्यासाठी विशेष उपाययोजना आवश्यक आहेत. फक्त समान कायदे करून चालणार नाहीत तर प्रत्यक्षात संधी उपलब्ध करून द्याव्या लागतील. हीच विचारधारा पुढे जाऊन भारतीय राज्यघटनेतील आरक्षण व्यवस्थेचा पाया ठरली. बाबासाहेबांनी स्थानिक स्वराज्य संस्था, प्रांतिक विधानमंडळ आणि केंद्र सरकार या सर्व स्तरांवर बहिष्कृत समाजाला प्रतिनिधित्व मिळावे अशी मागणी केली. त्यांनी स्पष्ट केले की लोकशाही ही केवळ बहुसंख्यांचा कारभार नसून ती सर्व घटकांचा सहभाग असलेली व्यवस्था असली पाहिजे. जर एखादा समाज कायम दुर्लक्षित राहिला तर लोकशाही अपूर्ण राहते. सायमन कमिशनसमोर बाबासाहेबांनी मांडलेली मते अत्यंत तर्कशुद्ध आणि तथ्यांवर आधारित होती. त्यांनी भावनिक भाषण न करता आकडेवारी, उदाहरणे आणि अनुभव यांच्या आधारे आपली बाजू मांडली. त्यामुळे आयोगाने त्यांच्या विचारांना गांभीर्याने घेतले. जरी त्यावेळी सर्व मागण्या तात्काळ मान्य झाल्या नाहीत तरीही बहिष्कृत समाजाच्या प्रश्नांना राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली. या घटनेचे ऐतिहासिक महत्त्व फार मोठे आहे, कारण यामुळे अस्पृश्य समाजाचा प्रश्न केवळ सामाजिक सुधारणा म्हणून न पाहता तो राजकीय आणि घटनात्मक अधिकारांचा प्रश्न म्हणून समोर आला. बाबासाहेबांनी दाखवून दिले की समाजातील अन्याय दूर करण्यासाठी कायदेशीर आणि राजकीय उपाय आवश्यक आहेत. त्यांनी आपल्या समाजाला केवळ दयेची भीक मागण्याऐवजी हक्कांची लढाई लढण्याचा मार्ग दाखवला. पुढे 1930च्या गोलमेज परिषदा, 1932चा पुना करार आणि अखेरीस भारतीय राज्यघटनेची निर्मिती या सर्व प्रक्रियेमध्ये बाबासाहेबांच्या या भूमिकेचा प्रभाव दिसून येतो. सायमन कमिशनसमोर सादर केलेला अहवाल हा त्यांच्या दीर्घकालीन संघर्षाचा एक महत्त्वाचा टप्पा होता. या घटनेमुळे त्यांच्या नेतृत्वाची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली.
आजही 29 मे 1928ची आठवण आपल्याला सामाजिक न्यायाच्या लढ्याची प्रेरणा देते. बाबासाहेबांनी त्या काळात दाखवलेले धैर्य, दूरदृष्टी आणि तत्वनिष्ठा आजच्या पिढीसाठी आदर्श आहे. त्यांनी परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी योग्य व्यासपीठ मिळाल्यास आपल्या समाजाच्या हक्कांसाठी ठामपणे आवाज उठवावा हे शिकवले. अशा प्रकारे 29 मे 1928 रोजी बहिष्कृत हितकारणी सभेतर्फे सायमन कमिशनला सादर केलेला अहवाल हा भारतीय इतिहासातील एक क्रांतिकारी टप्पा ठरला. तो केवळ एका अहवालाची नोंद नव्हती, तर तो सामाजिक समतेच्या चळवळीचा भक्कम पाया होता. बाबासाहेब आंबेडकरांनी या माध्यमातून बहिष्कृत समाजाच्या स्वाभिमानाला नवी दिशा दिली आणि भारताच्या लोकशाही भवितव्याला सामाजिक न्यायाची मजबूत चौकट प्रदान केली.